नमस्कार प्रेक्षकांनो. शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता महाजनांच्या घरी गुरुजी आलेले असतात आणि हे गुरुजी गोखले गुरुजींनी पाठवलेत असं सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकाश आणि भूमी दोघेजण आपल्या पत्रिका घेऊन आता गुरुजींकडे देतात. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश, गोखले गुरुजी येणार होते ना, मग हे गुरुजी अचानकपणे कसे काय आले? तेव्हा आकाश म्हणत असतो, ते काही माहिती नाही आहे. गुरुजी कुठेतरी बाहेर गेले असतील, असं ते म्हणाले. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आता टेन्शनमध्ये आलेली असते. कारण तिचा सगळ्यात जास्त विश्वास हा आता गोखले गुरुजींवरतीच असतो. पण ते न येता दुसरे गुरुजी आलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गुरुजी जेव्हा आकाश आणि भूमी यांची पत्रिका बघत असतात, तेव्हा ते म्हणत असतात, आकाश महाजन आणि भूमी महाजन, तुमच्या हातामध्ये घराचे आणि कंपनीचे सगळे सूत्र आहे ना? तेव्हा आकाश म्हणतो, हो अगदी बरोबर. तेव्हा इथे गुरुजी म्हणतात, तुम्ही या घराचे आणि कंपनीचे करता धरता आहात. पण आता या वेळेला, या घडीला तुमचे ग्रहमान बदललेले आहेत. म्हणून एका पाठोपाठ एक तुमच्या घरावरती आणि तुमच्यावरती संकट येत आहेत. तेव्हा तुम्ही एक काम करा, कंपनी आणि घरावरचे हक्क आणि अधिकार तुम्ही सोडा. ते सूत्र दुसरं कुणाच्या तरी हातामध्ये द्या. तेव्हा प्रेक्षकांनो, हे सगळं अपूर्वानेच मॅनेज केलेलं असतं. अपूर्वा गुरुजींना भेटते आणि त्यांना सांगते की तुम्ही एक काम करायचं, उद्या महाजन मॅन्शनमध्ये येऊन तुम्ही आकाश आणि भूमी यांना त्यांचं पालकत्व सोडायला सांगायचं. कळलं तुम्हाला? आणि इथे आता अपूर्वाने त्यांना धमकवल्यामुळे गुरुजी इतके घाबरलेले असतात की ते आकाश आणि भूमी यांना आता अपूर्वाने सांगितल्याप्रमाणेच सगळं काही बोलत असतात. तेव्हा गुरुजी म्हणत असतात की तुमची कंपनी इथे आता जणू काही डबघाईला आली आहे. कंपनीवरती संकट येत आहेत, घरावरती येत आहेत आणि तुम्ही या घराचे आता करता धरता असल्यामुळे तुमच्यावरती हे संकट येत आहेत, कारण तुमचे ग्रहमान बदललेत. मी तुमच्यासाठी आता पूजा करेनच तुमचे ग्रहमान स्थिर करण्यासाठी. पण तोपर्यंत तुम्ही तुमचे हे जे काही हातातले सूत्र आहेत ना, ते कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीच्या, जबाबदार व्यक्तीच्या हातामध्ये द्या. म्हणजे काय होईल, तुमच्या घरावरती आणि कंपनीवरती येणारं संकट कुठेतरी थांबेल, असं मला तरी वाटतं. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वाला आता भूमी आणि आकाश यांच्याकडून सगळे हक्क आणि अधिकार हे काढून घ्यायचे असतात. आणि म्हणूनच अपूर्वाने हा खूप मोठा खेळ खेळलेला असतो, भूमी आणि आकाश यांच्या हातातून पॉवर काढून घेण्यासाठी. इथे अपूर्वा विनाकारण महाजनांचं घर उद्ध्वस्त करायला आलेले आहे. आकाश आणि भूमीला त्रास देण्यासाठी आलेले आहे. अपूर्वाचं हे विचित्र वागणं हे आता सगळ्यांच्या मनाला आणि उगाचच इथे सगळ्यांच्या मेंदूला वेदना देणारं आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता हे सगळं प्रकरण अपूर्वानेच केलंय हे आता पौर्णिमाच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा पौर्णिमा एका क्षणाचाही विलंब न करता लगेचच रागिणीला फोन करते. तेव्हा रागिणी म्हणत असते, पौर्णिमा, दे दे आधी गुड न्यूज दे. आज काय गुड न्यूज आहे ना, ते मला सांग. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आई, तुम्हाला कसं काय माहिती की मी तुम्हाला गुड न्यूज देण्यासाठी फोन केलाय? तेव्हा रागिणी म्हणते, अगं, मला माहिती नाही आहे का, हल्ली तू आणि अपूर्वा दोघीजणी मिळून फक्त मला गुड न्यूजच देत आहे. मग आजही काहीतरी गुड न्यूजच असणार आहे असं वाटलं मला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा म्हणत असते, आई, तुम्ही अगदी बरोबर बोललात, गुड न्यूजच आहे. तुम्हाला माहिती आहे का, इथे गोखले गुरुजींचे शिष्य आले होते. त्यांनी सांगितलं की ग्रहमान बदललंय म्हणून भूमी आणि आकाशचं. त्यामुळे कंपनी आणि घरावरती सातत्याने संकट येत आहेत. म्हणून तुम्ही तुमच्या हातातले सूत्र दुसरं कुणाच्या तरी हातामध्ये द्या, असं आता सांगण्यात आले. कंपनी आणि घर दोघांची सूत्र त्यांच्या हातात आहेत ना, त्यांच्याकडे त्याचं पालकत्व आहे. त्यामुळे त्यांना आता पालकत्व हे सोडायला सांगितलंय, असं आता पौर्णिमा सांगते. तेव्हा रागिनी म्हणते की अरे वा, मला माहितीच होतं की अपूर्वा खूप हुशार आहे, पण इतकी हुशार असेल मला माहिती नव्हतं. त वरून ताकभात तिला ओळखता येतं का? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, म्हणजे हे सगळं तुम्ही केलेत? तुम्ही त्यांच्या हातातून हे अधिकार काढायला सांगितलेत? तेव्हा रागिनी म्हणते, मग मग कोण सांगणार? तुला माहिती आहे का, मी फक्त त्या अपूर्वाला सांगितलं की हातातले सूत्र काढून घे म्हणून, तर ती लगेच कामाला सुद्धा लागली आणि हातातून सूत्र काढले सुद्धा.
तेव्हा इथे अपूर्वाने हे सगळं आपल्या पोझिशनचा आता गैरवापर करून हे सगळं केलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमी आणि आकाश दोघेजण आता गुरुजींनी त्यांच्याकडे श्रीफळ दिलेला असतो, एक नारळ दिलेला असतो आणि तो देवी आईच्या समोर ठेवायला सांगितलेला असतो. तेव्हा भूमी आकाश तो नारळ देवी आईच्या समोर ठेवतात आणि इथे दिवा आता थोडा फडफड करत असतो. तेव्हा दोघेही आपल्या हाताने तो दिवा विझू देत नाही, त्याला आता फडफडू देत नाही. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की देवी आई, आम्ही खूप मोठ्या संकटामध्ये सापडलेलो आहोत. म्हणजे एका पाठोपाठ एक कंपनीवरती, घरावरती आणि आमच्यावरती संकटे येतच आहेत. ही संकटांची मालिका काही थांबतच नाही आहे. तेव्हा प्लीज देवी आई, ही संकटं कुठेतरी थांबव. आम्हाला या सगळ्यातून बाहेर काढ. तेव्हा भूमी म्हणत असते की गुरुजींनी सांगितलंय की आमचे ग्रहमान बदललेत म्हणून म्हणून हे सगळं घडतंय आणि आम्हाला आमच्या हातातले सूत्र आता दुसरं कुणाच्या तरी हातामध्ये द्यायला सांगितलेत. देवी आई, काय करावं काही कळत नाही आहे. आता तूच काहीतरी मार्ग दाखव. आमचा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तू जे सांगशील ना देवी आई, आम्ही तेच करू. असं आता आकाश आणि भूमी म्हणत असतात की तू जो मार्ग दाखवशील ना, आम्ही त्याच मार्गाने जाऊ, असं आता आकाश म्हणतो. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी आता बलदेव आणि अथर्व दोघेजण आलेले असतात. ते दोघेही म्हणत असतात की आकाश, अरे मेल चेक केलेस का? अजून कितीतरी क्लायंटने आपल्याबरोबर केलेलं कॉन्ट्रॅक्ट हे आता तोडण्याचा निर्णय घेतला आहे. कितीतरी जणांनी डील कॅन्सलसुद्धा केल्यात. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की बलदेव, मला काय वाटतं सांगू का? तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, एक मिनिट हां, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, अपूर्वा थांब, मी महत्त्वाचं बोलतोय. तेव्हा अपूर्वा म्हणते, तुमच्यापेक्षाही जास्त माझं महत्त्वाचं काम आहे बलदेवकडे. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा म्हणत असते की बलदेव, हे बघ, हे पोलीस क्वार्टर्स आहेत. मला पोलीस क्वार्टर्स मिळणार आहे. तू सिलेक्ट कर, तुला ह्यातला कुठला कॉटेज हवा आहे म्हणून. तेव्हा इथे बलदेव म्हणतो, हे सगळं काय आहे अपूर्वा? तेव्हा अपूर्वा म्हणते, काय आहे म्हणजे? अरे, यांच्यामुळे घरावरती ही अवस्था येणार आहे की आपल्याला घर सोडून जावं तर लागणारच आहे ना. मग आपण काय रस्त्यावरती राहायचं? मग मला आता दुसरे पोलीस क्वार्टर्स बघायला नको का? तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, या लोकांमुळे काय होतंय ते बघितलंस ना? इथे आता लोक त्यांच्याबरोबर डील कॅन्सल करतायत. मीडियामध्ये त्यांच्या नावाची इथे खूपच जास्त बदनामी झाली आहे. त्याचबरोबर इतकं नुकसान होतं आहे घराचं, कंपनीचं, आणि तरीसुद्धा गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे हे दोघं जणं फक्त स्वार्थी विचार करतायत. हातातली पोझिशन सोडायला काही तयारच नाही. गुरुजींनी सांगितलं होतं ना की ग्रहमान खराब आहे, तोपर्यंत सूत्र दुसरं कुणाच्या हातामध्ये द्या म्हणून. मग तरीसुद्धा या लोकांना अक्कल का येत नाही आहे? मला असं वाटतं की हे दोघेजणं काही त्यांचा हक्क आणि अधिकार सोडणार नाही आहेत. त्यापेक्षा आपणच आपल्या राहण्याची व्यवस्था करायला नको का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अथर्व म्हणतो, का मग तू का या सगळ्यामध्ये बोलतेस? आकाश आणि भूमिताई यांना जो काही निर्णय घ्यायचा आहे ना, ते दोघेजणं घेतील. तू बोलायची गरज नाही आहे, कळलं का? आत्तापर्यंत ते निर्णय घेत आलेत आणि तेच पुढेही निर्णय घेणार. कारण अपूर्वा काय म्हणते की हे दोघेजणं तर साधी चर्चासुद्धा करत नाही आहे, काय करायला हवं आणि काय नाही ते. तेव्हा प्रेक्षकांनो, बलदेव म्हणत असतो की अपूर्वा, तू जरा गप्प बस. अपूर्वा म्हणते, का तुम्हाला सगळ्यांना माझं तोंड दिसतं, पण हे दोघे कसे वागतायत ते तुम्हाला कळत नाही आहे का? प्रेक्षकांनो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपूर्वाचं काही देणं घेणं तरी आहे का? या बलदेवला भूमी आणि आकाश यांनी घरामध्ये राहण्यासाठी परवानगी दिली, त्याला आसरा दिला, त्याला चांगली नोकरी दिली आणि इथे आता बलदेवने ह्या अपूर्वाबरोबर लग्न केलं आहे, ते सुद्धा भूमी आणि आकाश यांच्या जीवावरतीच ना. त्याचं स्वतःचं असं काय अस्तित्व होतं? मग तरीसुद्धा ही अपूर्वा इतकी म्हणजे कुठल्या घमेंडीने आकाश भूमी यांना बोलत असते तेच काही कळत नाही. तिच्या घरातली खरं तर कुणीच नाही आहे, तरीसुद्धा त्यांच्या कंपनीमध्ये किंवा त्यांच्या घरामध्ये अपूर्वाला बोलण्याचा काहीच अधिकार नाही आहे. तरीसुद्धा आकाश भूमीला ती टोचून बोलत असते. तिचं त्या घरामध्ये काही अस्तित्वच नाही आहे, कारण ती ना महाजन आहे ना ती पटवर्धन आहे. तेव्हा प्रेक्षकांनो,
आकाश भूमी दोघेजण मात्र आता शांत उभे असतात. तेव्हा बलदेव म्हणत असतो, अपूर्वा तू जरा गप्प बस. हे बघ, या घराचे सर्वे सर्वा आकाश आणि भूमी आहेत. ही जी काही संपत्ती आहे ही सगळी त्यांची आहे. मग निर्णयसुद्धा ते दोघेजणच घेतील ना. त्याच्यामध्ये आपला बोलण्याचा काय अधिकार आहे. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, का आपण का बोलू शकत नाही. अरे तुला माहिती आहे का, त्यांच्या या अशा वागण्यामुळे सगळं काही उद्ध्वस्त होईल. मानसी आणि अथर्व यांनासुद्धा हे घर सोडावं लागेल आणि आपल्या भविष्याचं काय. तुझी नोकरीसुद्धा इथे शेवटीला स्टेकला येईलच ना. आणि क्षितिजाच्या फ्युचरचं तर मी बोलतच नाही, कारण त्याची काळजी त्यांना नाही आहे. तर मी त्याच्यामध्ये बोलून काय करणार आहे. तेव्हा मानसी म्हणत असते, एक मिनिट, बिझनेसचं मला काही कळत नाही, पण याच्यामध्ये तुम्हालासुद्धा बोलण्याचा अधिकार नाही आहे. आकाश भाऊजी आणि भूमिताई हे सगळं त्यांचं आहे. त्यामुळे निर्णय घेण्याची सुद्धा त्यांच्यामध्ये क्षमता आहे. तुम्ही नका ना त्याचा एवढा विचार करू. आणि त्यांनी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, की मानसी, ज्या गोष्टीमधलं आपल्याला काही कळत नाही ना त्याच्यामध्ये बोलायचं नाही. तुला बिझनेसमधलं काय कळतं गं. मला तर असं वाटतं की यांनी त्यांची सूत्रं लवकरात लवकर सोडली पाहिजे आणि दुसरं कुणाच्या तरी हातामध्ये दिली पाहिजे. तेव्हा मानसी म्हणते, का तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही त्यांच्यावरती लादू शकत नाही. जे तुम्हाला वाटतंय ते थॉट तुम्ही तुमच्याकडे ठेवा. तुमच्या म्हणण्यानुसार सगळ्यांनी वागलंच पाहिजे का. आणि ठीक आहे, मला बिझनेसमधलं काही कळत नसेल, पण मला नाती कळतात, मला माणसं कळतात आणि भूमिताई आणि आकाश भाऊजी यांच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. संकट याआधीसुद्धा या घरावरती खूप आली आहेत, पण तरीसुद्धा या संकटामधून प्रत्येक वेळेला त्यांनी मार्ग शोधून काढलेले आहेत. आणि तेव्हासुद्धा कंपनी आणि घराचा दोघांचा सुद्धा विचार केला गेला आहे. तेव्हा अपूर्वाताई, तुम्ही जबरदस्तीने त्यांना निर्णय घेण्यासाठी भाग पाडू नका. त्यांचे निर्णय ते दोघेजण स्वतः घेतील. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वाला गप्प करण्यासाठी अथर्व, बलदेव आणि मानसी तिघे आता भूमी आणि आकाश यांच्या बाजूनेच बोलत असतात. अथर्व आणि मानसीच्या बोलण्यामध्ये मला इथे ताकद दिसत असते, पण बलदेव इथे बोलत असतो म्हणून बोलत असतो असं त्याच्याकडे बघून वाटत असतं. त्याच्या बोलण्यामध्ये इथे मला अजिबात दम दिसत नाही. इथे अपूर्वाला गप्प करण्याची ताकद त्याच्या बोलण्यामध्ये अजिबातच नाही आहे. जेव्हा इथे बलदेव म्हणतो, की अपूर्वा तू गप्प बस, तू जा बरं इथून, आम्हाला जरा बोलू दे, तेव्हा अपूर्वा रागानेच तिथून निघून जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा आलेली असते रागिणीला भेटायला. रागिणी म्हणते, काय गं पौर्णिमा, एवढं रात्री इथे आलीस, काय झालं, सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, आई, अहो इतकी मोठी आनंदाची गोष्ट घडली, मग सेलिब्रेशन तर करायलाच पाहिजे ना. बघा मी तुमच्यासाठी सरप्राईज घेऊन आले. तेव्हा रागिणी म्हणते, सरप्राईज, काय आणलेस एवढं. तेव्हा पौर्णिमा म्हणते, बघा तर खरं, तुमच्या आवडीचे बेसनाचे लाडू. तेव्हा रागिणी म्हणते, हो अगदी बरोबर, मला जर सगळ्यात जास्त काही आवडत असेल तर ते बेसनाचे लाडूच आहेत. तेव्हा पौर्णिमा म्हणते, या 7 वर्षांमध्ये तुम्ही बेसनाचा लाडू खाल्लेला नाही आहे ना, खूप मिस केला आहेत ना तुम्ही, म्हणून विचार केला की सेलिब्रेशन आहे तर तुमच्यासाठी काय बरं घेऊन यावं. तर तुमच्यासाठी बेसनाचा लाडूच घेऊन आले, बरं झालं ना. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते, हो खूप बरं झालं, मला नाहीतरी बेसनाचा लाडू हा खायचाच होता, घे ना तू सुद्धा खा पौर्णिमा. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, नाही आई, तुम्ही पोटभर खायचं, मी काय नंतरसुद्धा खाईन, तुम्ही मन भरेपर्यंत खा. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते, की पौर्णिमा खरंच सांगू का, आकाश आणि भूमी यांची चांगली कोंडी झाली. म्हणजे बघ ना, आधी त्यांची झालेली बदनामी, त्यानंतर त्यांच्याकडून ॲवॉर्ड काढून घेतला, त्यांच्या डील कॅन्सल झालेल्या आहेत, त्यांची इतकी बदनामी झाली आहे ना, की ते सगळं ऐकून आणि बघून माझं मन अगदी तृप्त झालेलं आहे. आणि आता तर काय, कंपनी आणि घरावरील अधिकारसुद्धा त्यांना सोडावे लागत आहेत. त्यांचं पालकत्व जेव्हा त्यांच्याकडून हिरावून घेतलं जाईल ना, तेव्हा खऱ्या अर्थाने माझ्या मनाला शांतता मिळेल, असं आता रागिणी म्हणत असते. इथे आता पौर्णिमा डबल गेम खेळत असते. भूमी आणि आकाश यांना तर ती धडा शिकवतच असते, पण त्यानंतर तिला रागिणीचा सुद्धा काटा काढायचा असतो. तर प्रेक्षकांनो, भूमी आणि आकाशने इथे सगळ्यांना बोलावलेलं असतं. तेव्हा त्या ठिकाणी अथर्व येतो आणि म्हणत असतो, काय झालं आकाश, भूमिताई, इतक्या पटकन आम्हाला का बोलावलं. तेव्हा भूमी म्हणत असते, की या महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून बोलावले. तेव्हा तिथे बलदेव आणि मूर्ख अपूर्वासुद्धा आलेली असते.
मूर्ख अपूर्वा तिचं त्यांच्या कुटुंबामध्ये किंवा निर्णयामध्ये काडी मात्र इथे संबंध नाही आहे, तरी ती सुद्धा मूर्खासारखी आलेलीच असते. तेव्हा प्रेक्षकांनो अथर्व म्हणतो, काय झालं आकाश? तेव्हा आकाश म्हणतो की बलदेव तू सुद्धा ये ना, अथर्वच्या शेजारी उभा राहा. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आकाश म्हणत असतो की आम्ही महत्त्वाचा निर्णय घेतलाय. कारण का कुणाला असं वाटायला नको की आम्ही स्वार्थी विचार केलेला आहे. आम्ही आमच्या कुटुंबाचा, आमच्या स्वतःच्या आधी कुटुंबाचा विचार करू, कंपनीचा विचार करू. आणि ह्या वेळेला सुद्धा आम्ही तेच करतोय. तर भूमी आणि आकाश म्हणतात की आम्ही एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. तेव्हा मानसी म्हणते, कुठला निर्णय घेतलाय तुम्ही? तेव्हा मानसी आता इथे टेन्शनमध्ये आलेली असते. तेव्हा भूमी म्हणत असते की आम्ही आमच्या हातातली सूत्र सोडायचा विचार केलाय. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अपूर्वाला खूप आनंद झालेला असतो. एका हसत्या खेळत्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यामध्ये इथे आता अपूर्वाला खूपच जास्त आनंद होतो. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आकाश म्हणत असतो की भूमी, आपल्या कंपनीचे सगळे शेअर्स आता खाली लवकरात लवकर पडतील. त्यानंतर आपल्या कंपनीचं खूप मोठं नुकसान होणार आहे, तुला माहिती आहे? आणि इथे क्लायंटचा मला फोन आला होता. क्लायंटच्या बोलण्यावरून मला असं कळत होतं की कुणीतरी त्यांना भडकवलंय. ते खूपच जास्त चिडले होते आणि त्यांच्या बोलण्यातून असं वाटत होतं की त्यांना भडकवलंय म्हणून ते आपल्याबरोबर आता काम करणार नाही आहेत. तेव्हा इथे भूमीला कळलेलं असतं की या सगळ्यांच्या मागे मास्टरमाइंड ही आता अपूर्वाच आहे. तेव्हा भूमी अपूर्वाला म्हणते की मला माहिती आहे तो आमच्याकडून आमची संपत्ती आणि आमच्याजवळ असलेल्या ह्या मटेरियलिस्ट वस्तू आमच्यापासून तुला हिरावून घ्यायच्या आहेत. पण आमच्या गुडविलचं काय करशील गं? आमचा गुडविल आमच्याकडून कसा काय हिरावून घेशील? असं इथे भूमी अपूर्वाला म्हणत असते.